केलेलं बरं. अरे काऊन रडून राहिले? काय सांगू भाऊ तुले. अरे माझ्या सुनेले जेवू मागितलं, भूक लागली म्हणलं तर ढकलून दिलं. जगून काय फायदा. अहो काही काळजी करू नका. अहो म्हातारे वयात आता असंच होते. अहो संस्कार नाही ना चांगले. मी काय म्हणलं, तुमचं लेकरू तर चांगलं आहे ना? लेकरू चांगला आहे, माझी लई काळजी घेते माझा पोरगा, पण सुनवाई डसवस करते. हा म्हणजे तुमचं पोरगं घरी नाही म्हणून. बरं बरं बरं, मी सांगतो त्याले आणि तुमच्या सुनेले सांग म्हणतो. असं म्हाताऱ्या वयामध्ये आता असं नाही करायला पाहिजे. तर मी काय म्हणतो, तुम्हाला घरात करमत नसन नाही ना जी. आपल्या गावामध्ये पर्यावरण मित्र संस्थेनं लोकप्रिय सुरू केलं. आपल्या ज्येष्ठ मंडळींना असं जे दुःख होते ना, त्या दुःखातून बाहेर निघता यावं, आनंददायी जीवन जगता यावं, याच्यासाठी लोकप्रिय सुरू झालेला आहे. तुमच्यासारखे अनेक ज्येष्ठ मंडळी येते. हा 65 वर्षावरती सगळे महिला आहेत, सगळे जण येते. त्या ठिकाणी तुमची हजेरी घेतल्या जाते, त्या ठिकाणी तुमची प्रार्थना घेतल्या जाते, त्या ठिकाणी तुम्हाला चांगले चांगले गेम खेळवले जाते, चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या जाते, वस्तू बनवायला लावते. अहो एवढंच नाही, तुमच्यामध्ये कलागुण असेल ना, त्या कलागुणाने वाव भेटते तिथं. अहो एवढंच काय, तुमची जर तब्येत बिघडली तर तुम्हाला कमी जास्त वाटलं तर आरोग्य तपासणी शिबिरे राबवली देतस. आणि तुमचा पगार गिगार जर होत नसत किंवा तुमचे पीएम किसानचे पैसे जमा होत नसत, त्याच्यासाठी सुद्धा शासकीय योजनांचा लाभ भेटला पाहिजे म्हणून शिबिर राबवते. अशा अनेक गोष्टी. अहो एवढंच नाही, तुम्हाला घरचे मंडळी फिरायला घेऊन जात नाही कुठं, आणि तुमच्यासारख्या सगळ्या म्हाताऱ्यांना वर्षातून एक वेळा चांगलं देवदर्शन घडवून आणते. देवदर्शन पण घडवून आणते काय. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, इथं नाही करमत तिथे येत जा. 2-4 घंटे आपलं रातचं लोकविहार राहत आणि आनंद घ्या त्या जीवनाचा. येतो चला 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 माझ्यासोबत. चला या.